सर्व भावे आलो तुझचे शरण, सर्व भावे आलो तुझचे शरण, काया वाचा मने सहित देवा, अनेक अनेक दुसरे नाही माझ्या मना, राहिले वासना तुझे पायी, माझी जीवेचे काही जड भारी, तुझ बिनवारी कोण तुझे, अनेक दुसरे नाही माझ्या मना, राहिली वासना तुझे पायी, तुझे आम्ही दास आमु चातुर्णी, चालत दुर्णी आलो मागे, अनेक दुसरे नाही माझ्या मना, राहिली वासना तुझे पायी, तुका म्हणे आता घेतले धरणे, ईशोबा कारणे भेट देई, अनेक दुसरे नाही माझ्या मना, राहिली वासना तुझे पायी. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी माऊली मंदिर इचलकरंजी या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या कितव्या दिवसाची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. अलीकडच्या या 4-5 वर्षामध्ये माझ्याकडे प्रत्येक वर्षी सेवा आहे. सेवेला घेतलेला आपण माझी मंदिरातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, बाहेर जे बसले त्यांनी आत येऊन बसा. विनंती आहे सगळ्यांना आत येऊन बसा. उठा सगळे. समाधान वाटतंय. समजा आता आम्ही पलीकडे पंक्तीला बसलो आणि इकडे जेवणार आहे, पंक्तीला बसून जेवायला पाहिजे ना. मग कीर्तन इकडं तुम्ही तिकडे कुठं, हा पंक्तीच्या वेळेला पंक्तीत बसायला पाहिजे आणि कीर्तनाच्या वेळेला बाहेर कसं तुम्हाला नियम चालला पाहिजे. नशीब बायका पुरा आमचं ऐकत नाही, तुम्ही ऐकलं माझे. गोवाचं नशीब मोठं, मी एका मिनिटात ऐकलं लगेच आलं. ही काय गोवाची किमी आहे की संप्रदायाची किमी. चला तुकोबाराय म्हणतात त्या अवघ्याच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात देवाला शरण जायला. शरण जाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतील. काय नुसतंच गुडघं टेकणार, काय नुसताच चमत्कार दाखवणार.
काय नुसताच हात करू शकते, काय कोण नुसताच आडवा हात लावू शकते, लावतील. कोण जाता जाता गाडीनं म्हणजे देवळाच्या दारात जाताना मोटरसायकलवर बसला असला तर त्याचा माल काय करणार, पिप पिप, म्हणजे हा देवाला काय झाला, नमस्कार. वा वा, माणसाने काय काय क्लुप्त्या काढून ठेवल्या देवाला नमस्काराच्या. माणसं चालत जाताना हाताची वस्तू आहे आणि देवळाच्या दारात आला तर पाय कसं पडतोय, ती वस्तू हातात धरून. समजा हातात जर कुऱ्हाड असली तर मला नमस्कार करतोयस का कुऱ्हाड दाखवतोयस. म्हणजे देवाला शरण जाण्याचं, नमस्कार करण्याचा प्रकार वेगवेगळा आहे लोकांचा. तुकोबराय यातला प्रकार सांगत नाही. तुकोबरायला का अपेक्षित आहे की मी देवा सर्व भावाने शरण आलो, म्हणजे याच्यात कोणताही किंतु परंतु शिल्लक ठेवलेला नाही. आता आपण देवाला दर्शनाला आलो तर लोटांगण घालतो. लोटांगण कसं असतं, असं हे घाले लोटांगण आहे का, ते घाले लोटांगण म्हटलं की लगेच येडा मारतात. हा लोटांगणाचा प्रकार लिंग का प्रतिवादिती देखत घेवो अंकेष्टी, ज्ञानोबरांचं सर्व भावाने शरण जाणं आणि लोटांगण घालणं एकच प्रकार आहे. म्हणजे लोटांगणामध्ये आपण नुसतं वाकून चालणार नाही, एक प्रदक्षिणा घालून चालणार नाही, तर आपले शरीराचे सगळे अवयव टेकले पाहिजे. शेवटला काय लोटांगण. अष्टांगाने आपण देवाला लोटांगण घालला पाहिजे. तद्वत न्यायानं तुकोबराई सांगतात, तुम्ही काय करा, सर्व भावानं शरण जावा. तुकोबराई वास्तविक म्हणतात मी आलो, उपदेश नाही करत, देवाला म्हणतायत मी आलोय, काय शरण आलोय, माझं रक्षण कर. सर्व भावे आलो तुझची शरण, काया वाचा मने सहित देवा. आता काही वेळेला देवळात गेलो, आमचं शरीर मंदिरात आहे पण मनानं आपण कुठेतरी गुंतलो असतो, घरात असेल, मागाच्या कामावर असेल, कुठल्या तरी अडचणीच्या गोष्टीत असेल, पण मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असून चालत. शरीरही तिथं पाहिजे, मनही पाहिजे. आता शरीराने इथं आहे, मनाने इथं आहे, पण तोंडाने काय चाललंय, हॅलो. आता मन इथं असून काय करायचं, शरीर इथं असून काय करायचं, फोन आला ना, नाही चालायचं. काया वाचा मने तिन्ही गोष्टी एकत्र असायला पाहिजे. किती गोष्टी, तीन गोष्टी. आता गंमत अशी आहे, तीन गोष्टी एकत्र येण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. कशाची साधना. आमची साधना नसेल तर काया वाचा मन एकत्र येत नाही. मग तुम्ही पैसे देऊन देवाच्या जवळ हार घालू शकता, काय देऊन, काया वाचा मनाने शरण देव स्वीकारणार. तुम्ही पैशाने शरण घ्या, 1000 रुपयाचा मी काय दिला, हा, ही तुमची भावना पैशात व्यक्त केली सा, सर्वांगानं नाही. तुम्ही 5000चे लाडू देवाला अर्पण केले सा, पैशाच्या स्वरूपात देवाला विकत घेता येईल. देवाला पैसे देऊन शरण आलोय आणि मला नंबर दे,
पैसे तुम्ही भडव्याला देऊन दर्शन घेऊ शकता, पैसे पोलिसांना देऊन दर्शन घेऊ शकता, पैसे मंदिर कमिटीला देऊन दर्शन घेऊ शकता, पुढाऱ्याचा वशिला घालून दर्शन घेऊ शकता. पण काया वाचामध्ये होणार त्याला सर्व भावानं जणन जायचं असेल, मग जगामध्ये वारकरी संप्रदायाचा एक मोठा पाया रचला गेला, जो आमचा देव आहे पंढरपुरामध्ये. त्याच्या दर्शनाकरिता आम्ही लाईनीनं दर्शन घेऊ लागलो. बघा, तेही पायाचं सगळ्या ठिकाणी मिळत नाही. आळंदी पंढरपूर सोडलं तर पददर्शन नाही आहे, देहूमध्ये पददर्शन आहे, इतर ठिकाणी मिळत नाही. आता आम्ही लाईनीमध्ये दर्शन घेतलं तर आम्हाला 2 तास 3 तास 4 तास 5 तास, मी एक वेळ मला 17 तास उभा राहिलो. आणि सगळेच त्यावेळेला ते मंडपात चढवायचे नाही. आता 17 तास उभा राहून दर्शन घेण्यात किंवा 5 तास उभा राहा, 2 तास उभा राहा, तुम्ही दर्शन कशा पद्धतीने घेतलंय? नियमानं, लाईनीनं, एका पाठोपाठ एक. त्यासाठी तुम्ही वेळ खर्च केला, तुम्ही संयम बाळगला, तुमचं मन एकाग्र केलं, शरीर तिथं दर्शनाच्या लाईनीमध्ये आणलं, आणि ज्या वेळेला पायावर डोकं टेकवताय ते जे समाधान आहे ते 1000 रुपये देण्यामध्ये नाही. 1000, 500, 250 पैसे देऊन जे दर्शन घेतलं जाते त्याच्यात समाधान, आणि दर्शनाच्या लाईनीत उभा राहून घेतलेलं समाधान दर्शनाचं हे कितीतरी पटीनं वेगळं आहे. हे तुम्हाला पैशात मापता येणार. प्रयोग करून बघा. मी अजून पैशाचा प्रयोग केलेला नाही किंवा वशिलाचा केला नाही. पूर्वी कधीतरी उड्या मारून गेलो असेल, परंतु आता आम्ही जात त्याला वाटलं तर आम्हाला दर्शन देणं द्यावं, कोणाला वाटलं तर मग त्याला 2 तास उभा राहून घेऊ दे, मला जवळ घेऊ दे, किंवा 5 तासाने घेऊ दे. पण कसं असावं? नियमानं असावं. कोणाचा तरी ढकलून, कोणाच्या तरी वशिल्यानं दर्शनाला जर गेलो तर करून बघा, 5 मिनिटात घेतलेल्या दर्शनातला आनंद आणि तुम्ही 5 तास उभा राहिलेल्या दर्शनाचा आनंद, या जमीन आसमानचा फरक. तो आनंदच वेगळा. याच करता तुकोबाराय सांगतात, मी तेव्हा काय आलोय? सर्व भावानं शरण आलोय, आमचा काय कर स्वीकार. काया वाचा मने सहित देवा, आणि दुसरे ने माझ्या मनात राहिली वासना तुझे पायी. म्हणतात देवाला शरण. देवालाच का शरण जायला पाहिजे? देव पांडुरंगालाच का शरण गेले? जगामध्ये इतर देव नाहीत का? 33 कोटी देव आहेत, 33 प्रकारानं आहे, कोटीमध्ये नाही. पण एवढे जगामध्ये अनेक देव असताना पांडुरंगालाच काय शरण गेली आणि त्याच्याच पायावर का डोकं टेकवलं? याला एक कारण. जगामध्ये मनुष्य जीवाला स्वसामर्थ्यानं या संसार सागराचा पहिलं तीर गाठता येत नाही, संसार सागर तरून जाता येत नाही. मग या वेळेला स्वतःच बाहुबल कमी पडतं, म्हणून आम्ही काय करतो? दुसऱ्याचा आधार घेतो. तुकोबारायांच्या लक्षात आलं, इथं माझ्या सामर्थ्यानं संसार तरून जाता येणार नाही, आणि या जगातल्या इतर कोणाच्या सामर्थ्यानेही ते शक्य नाही.
याच्याकरता ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे त्याच्याजवळ जायला पाहिजे. गीतेमध्ये देव सांगतात, किती देव सामर्थ्यवान आहे. गद्यभ्रता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरः प्रभवा प्रलयास्थानम निदानम निजमव्यम. आकाशे सर्वत्र वसावे, वायुने वावरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे. सगळे प्रमाण बघा. शेवटी महाराज म्हणतात, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, गगनाईचा साक्षी भूतू तो ही मीची. या जगामध्ये आधी अंत आणि पूर्वीही आताही आणि नंतरही एकच गोष्ट राहणार आहे, ती म्हणजे परमात्मा. बाकीचे काही शिल्लक राहणार, सृष्टी सुद्धा राहणार नाही. त्यामुळे या सगळ्याची ताकद ज्याच्याकडे, या सगळ्याचा मालक जो आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याच्याजवळ शरण जायला. कुणाकडं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे अशा माणसाला शरण जायला पाहिजे. एक दृष्टांत सांगतो लक्षात. एक मनुष्य भूत पिशाच काढतो अंगातलं, असं मंत्राच्या साह्याने. म्हणून काही लोक त्याच्याकडे काय घेऊन जाणार, ज्याच्या अंगात भूत संचारलंय अशा व्यक्तीला. मग अशीच एक स्त्री त्याच्या समोर आणली, त्याने हात बांधले, पाय बांधले आणि बसवलं. त्याला पण माहिती आहे याचा हात पाय सोडलं तर माझंही खरं नाही. कुणाचं, मांत्रिकाचं पण काय खरं. मांत्रिकाच्या थोबाडीत कवा लागेल हे सांगता येणार. म्हणजे ते ज्याच्यात अंगात संचारले ते काय करील हे त्यालाही कळणार. मग तो बसलाय आणि त्याला म्हणतोय, हे बघ शांत हो, शांत होईल, बांधून घालेल, बांधून घालेल, बांधून घालेल. असं बऱ्याच वेळा ऐकलं. घरात बायको आली, हो काय बांधताय. पिशाचं ज्याच्या अंगात संचालन त्या बाईचं पाय बांधतोय, हात बांधतोय. ती म्हणली, या फंद्यात पडण्यापेक्षा ती घराची भीत पडलेली आधी बांधा. म्हणजे ज्याच्याकडे घर बांधण्याचं सामर्थ्य नाही तो काय बांधतोय, तोच पिशाची बांधतो. हे जगात कमी व्यस्त प्रमाणात लोकांच्याकडे काय आहे, उणीव आहे. मग आमच्याकडे सामर्थ्यवान कोण आहे तर देव आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, देवाला शरण जा. पण देवाला शरण का जायचं तर तो सामर्थ्य हे कळालं. मग आता शरण गेल्यावर तो काय करतो. तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत अनेकांचा त्यानं धारण केलेला आहे, सांभाळ केलेला आहे. मागे शरणागत कारिले बपूत, मागे शरणागत कारिले बपूत, मागे शरणागत कारिले बपूत.
अनेकांचा देवानं मागे काय केलेला आहे सांभाळून. कधी मागे शरणागत तारले बघ तरुणोपाय त्यांचाच केला जे देवाला शरण गेले. शरणांगता देव राखे 13 वाक्य विघ्नांचे शरणांगताच रक्षण करतो ते आणि इतरांचं करत नाही. मग अनेक जण ताट मान करून देवाजवळ जाते. देव त्यांच्याकडे लक्ष देत. तुम्ही काय व्हायला पाहिजे? शरणागत व्हायला पाहिजे. बघा आम्हाला गरज असावी, आर्थिक मदतीची गरज असावी आणि आपण एखाद्याला विचारावं, ए मला पैसे पाहिजे देतोस का रे लाख रुपये, असं विचारेल का? असं विचारेल, अहो नमस्कार माझं थोडं काम होतं, जरा 2 मिनिटं वेळ आहे का? बोला काय काम आहे? मला फार कामाची एका कामामध्ये अडकलोय आणि पैशाची फार नितांत गरज आहे. आपल्यासारख्या 200 व्यक्तींनी जरा मदत केली तर फार बरं होईल, देव आपलं कल्याण करेल असं बोलू ना आपण. का? आपली गरज आहे आणि गरजेच्या वेळेला शरणागती महत्वाची आहे. मग शरणागतीमुळे देव आमचा सांभाळ करतो. आता तुकोबाला म्हणतात शरण जायला पाहिजे. काय जायला पाहिजे? शरण. मग ज्याला शरण जायचं आहे याला तो देव आम्हाला भेटल का? भेटल. मग महाराजांनी विचारतात, महाराज हा देव कुठं भेटेल हो? महाराज त्याचा पत्ता सांगतात, जम्बू या दीपा माझी
नामदेवरायांचं प्रमाण नामदेवराय म्हणतात, देव कुठं भेटेल? जंबूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, कर्माची नगर देखा विठो पाटील त्याची नाव, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. भोजन म्हणजे खायासाठी नव्हे, देवाजवळ पोट भरून मागून खाण्याचा प्रकार नाही. तिथं गेल्यानंतर प्रकृतीसाठी लागणारं साहित्य मिळत नाही, तर आमच्या आत्मकल्याणाची प्राप्तीचं साधन मिळतं देवाचं. म्हणून त्याला शरण. पण आता त्यालाच का जायचं आहे, इतरांना का जायचं नाही? एक साधू असतो, त्याला एक कार्य पार पाडायचं असतो, फार मोठा उत्सव साजरा करायचा असतो, पैशाची गरज आहे. पण त्याला असं वाटतं, 1000 लोकांच्याकडे पैसे गोळा करण्यापेक्षा आपल्या गावाचा एक राजा आहे, त्या राजाकडे मागावं. गेला, राजाजवळ बसला. राजा देवपूजा करतोय आणि राजा देवाकडे मागतोय, ऐश्वर दे, सुख दे, समृद्धी दे, आरोग्य दे, सगळंच मागणं मागतो. कोणाकडे? साधू म्हणतो, मी ज्याच्याकडे मागाय आलोय ते दुसऱ्याकडे हात बसला. आता काय करावं? राजा उठून बाहेर आला, नमस्कार केला. काय साधू महाराज, कसं काय येणं केलं? आलो ते एका कामासाठी, पण आता राहू दे म्हणतो. अहो सांगा. म्हणले, आमचा भंडाऱ्याचा उत्सव आहे मोठा आणि तो संपन्न करायचा आहे. मला वाटतं तुमच्याकडे मदत मागावी, तुम्ही माझी मदत पूर्ण कराल. तर तुम्ही तर देवाकडेच मागताय, भिकारीने भिकारीशी क्या मागत? अरे म्हणले, तू पण भिकारी, मी पण, मग तुझ्याकडे येऊ. मराठीत एक म्हण आहे माहिती आहे? मग आता काय मागावं म्हटले? राहू दे म्हटले, जातो. पण अरे या नगरामध्ये जेवढी लोक माझ्याकडे येतात, मी त्यांचं जे मागेल ते इच्छा पूर्ण करतो. आणि माझ्याकडे नको म्हणतात, राजा माझं उत्तर आहे, तुझ्याकडे मी तुझ्याकडे मागायला आलोय, तू कुणाकडे मागतोयस? याच्यापेक्षा अरे मी देवाकडेच मागितलं, तर तुझ्याकडे मागायची काय गरज? देवच मला सोडविल ना. सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. म्हणून कुणाकडे मागावं? देवाकडं. आता देवाकडेही मागताना काही नियम अटी आहेत. कुणाकडे मागताना देवा काय मागावं, कसं मागावं हेही कळालं पाहिजे. शास्त्र असं म्हणते, अनुकूलश संकल्प प्रतिकूलश वर्जन रक्षित इति विश्वासा गोपतृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती. शरणागती पत्करत असताना आपल्या जवळ 6 गोष्टी असायला पाहिजे, तर शरणागती पूर्ण. किंवा शरण गेलेल्याचा फायदा. आपण म्हणतो ना, काय त्या मंत्र्यांच्याकडे गेलो पण माझं काही काम झालं, ते सुद्धा काम कसं करून घ्यायचं याच्या काय खतखोड आहे, यातल्या काहीतरी गोष्टी आहेत त्या माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे? तस तद्वत शरण आपण देवाला जातो.
पाहिजे. देवाला शरण जात असताना आमच्याजवळ काय काय गोष्टी असायला पाहिजे. काय काय असायला पाहिजे. चप्पल कुठं ठेवावं, तो जाईल का. माझी बॅग कुठं ठेवावी, ते मला मिळेल का. हार किती रुपयाचा घ्यावा, तो देवाला चालेल का. असलं नाही चालेल. देवाला शरण जाताना काय आपल्या जवळ असायला पाहिजे. तर शास्त्र असं म्हणतंय, आपण केलेला संकल्प अनुकूल असायला पाहिजे. काय असायला पाहिजे. अनुकूल. प्रतिकूल नसायला पाहिजे. म्हणजे प्रतिकूल गोष्टीचा त्याग असावा, अनुकूल गोष्टीचा संकल्प असावा. देवाला जे योग्य आहे ते चालतं, अयोग्य चालत नाही. काय भादराने आपल्यातल्या देवालाच कवल लावला, जेजुरीच्या खंडोबात, आणि काय मागितलं. तुझा कळत चोरून येणार आहे, मला द्या. काय भादर एके काय देवाला असला संकल्प चालत नाही चोरीचा. काय म्हणतो तू कोण आहे, उगाच म्हटले नाही. नवे जा खाई चोखाई माया राणी मेसाबाई, बळया माझा पंढरीराव, जो या देवांचा हिते, रंडी चंडी शक्ती, मध्यमांस भक्षिती. गणोबा विक्राळ, लाडू मोदकांचा काळ, मुंज महिषासुरी, येतो कोण लेखीपुरी, पेताळे फेताळे जोडत्यांचे, भैरव खंडेराव, रोटी सुटीसाठी देव. असल्या देवांच्याकडे जाऊन काहीतरी संकल्प करशिला तर तो फोल ठरेल. सांगतात, माझी मूर्ती निपचवी आणि घराचे कोणे बैसवी, आणि आपण देवोदेवी यात्रेत आहे. मला देवालयात बसवलंय घरातले, आणि हे गाडी घेते, आज ह्या देवाला उद्या त्या देवा. आमचा संकल्प एका देवाचा नाही, अनेक देवांचा आमचा संकल्प. सगळ्या देवांना प्रश्न पडतोय, आता एवढ्या जणांनी ह्याला याला दिलं तर ठेवायचा कुठे, पण कोणच देत नाही. बघा, एका भाच्याला 6 मामा होते. किती? 6 मामा. भाच्या गेला यात्रेला. कशाला? यात्रेला. 6 मामा. कुणाच्या मला घरात जेवावं, काही खाव, किती खाव, म्हणून त्याने काय केलं, 4 चौघ सोबत नेली. अरे मामाच गावचा गेला. यात्रा भरलेली, मामाचं राजकारणी घर, 100-500 माणसं जेवायला आले. त्यांच्या घरात तोबा गर्दी. भाचा आलाय, भाची आली का आणि कोण आलाय ह्यांच्याकडे बघायला त्याला वेळ नाही. हे ह्या घरातनं त्या घरात, त्या घरातनं त्या घरात, 5-6 घरं फिरून मांजरीन कशी घरं फिरते तशी याची घरं फिरून झाली. संध्याकाळ झाली, कुठे जेवायला मिळालं नाही. त्याचा दोस्त म्हणतात, अरे सकाळपासून उपवास आहे, जेवणाची व्यवस्था काय म्हणते, इथं होईल तिथं होईल, कोणच बोलवी ना का. प्रत्येकाला असं वाटलं पलीकडे जेवण असं, त्यांना वाटतं पलीकडे जेवण असं, त्यांना वाटतं पलीकडे, याला त्या घराच्या पलीकडे गाडीला आपण जेवायला वाटले. तस एकविध भक्ती आमची असावी, आणि त्या एकाच देवाला शरण जावं. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन. चुकी जाय ते संकल्प करू नये, देवाकडे मागणं मागू नये. तिसरा, त्याच्यावर विश्वास असावा. म्हणजे आता सांगितलं तसं, कुणावर, ज्या देवाला शरण जायचं आहे त्याच्या विश्वास ठेवा. नंबर 4, ज्याला शरण जायचं आहे आणि ज्याच्या विश्वास आहे तो सोडून इतर देवांना जवळ करायचं नाही. आणि 5वा आहे, सर्व भावानं शरण जायचं. आणि 6वा आहे काय, 6वा आहे
मनातला अहंकार त्यागून देवाजवळ जा. मी अमुक आहे, मी तमुक आहे, ही भावना मनात घेऊन देवाजवळ जाऊन चालू. तुम्ही रस्त्यामध्ये गाडी आडवी उभा करून लोकांना त्रास देऊ शकशील. हे जाऊ दे पलीकडे, हे थांबू दे जरा, हा काय झाला आमचा. पण मला हे तुम्ही कधी इथं कशाला सांगताय. रस्त्यात येताना रोज असली गाठ पडते, काय करायचंय. अशी गाडी घेते मध्येच लावायची, आडवी उभा करायची. एका तरी भाजराने अकलूजला कार्यक्रमाला नाही गेलो होतो. चौक आहे, चौक, चारी बाजूला गाड्या जातात, बरोबर रस्त्यात मध्ये उभा केल्या गाड्या. काही गाड्या इकडून जात्यात आणि तिकडून येतात. ह्याने काय केल्या, मध्ये लावल्या, त्याला स्पार्क लाईट लावलाय, दरवाजे उघडल्या, गाणी लावल्यात त्याच्यात, आणि समोरच्या दुकानात असं हातात सोनं घालून, गळ्यात चेन घालून असा हात टिकून भरायला त्याच्या काउंटरवर, आणि मागे लिहिले सरपंच. लोकांना त्रास देऊ शकतात. देवाजवळ चालत तुमचा अहंकार जग बघे, देवाला चालत तिळवर जरी होय अभिमान, मेरू तो समान. अशी भावना जगात सगळ्यांची. तुम्हाला एक 10 मिनिटं प्रवास केला तर 10 मिनिटात एक तर भेटेल. 10 मिनिटात अशी किती संख्या आहे. अशी लोक देवाला शरण जातील आणि तो त्याचं रक्षण करेल. अवघड आहे, हे शक्य नाही. धोबार पहिला आपण बघितलं जगामध्ये सामर्थ्यवान देव आहे म्हणून तुकोबारा म्हणतात देवाला शरण. इतर देव तेवढे सामर्थ्यवान नाही. कसं ते बघा, आपण सामान्य जीव आहे, सामान्य जीवानं कुणाला शरण जावं. सामान्य जीवानं जीवाला शरण गेलं तो सोडू शकत नाही. म्हणजे आता मला वाटतंय, मला या संसार सागरातून तरुण जायचा म्हणून आपल्यापैकी एखाद्याला मी म्हटलो काही मार्ग सांगशील का, तो म्हणणार मॅप्स दाखवी, पिशवीला घालवायचा, कुठे गावाला तुमच्या पोचवायचा, पण देवापर्यंत पोचवायचा मॅप माझ्या लोकेशन टाकून देऊ शकतो, पण देवापर्यंत पोचवायचं लोकेशन इतर जीवाकडे येणार नाही. दुसऱ्या जीवानं जडाला शरण जाऊन चालत नाही. जडाला म्हणजे भिंतीला, दगडाला, जे मृत आहे त्या एका जागेवर, म्हणजे हे माहिती एका जागेवर दुसऱ्या जागेवर स्वतः आलं, यालाही तुम्ही शरण जाऊ शकत नाही. का तर याच्यात स्वतः ताकद नाही इथून इकडे जाण्याची. तर तुम्हाला काय सोडवू नाही सोडवू. जीवानं पशु पक्ष्याला शरण जाऊन चालला का, ते मुळातच बांधलेले आहेत किंवा ते बंधनात आहेत किंवा ते चुकीच्या ठिकाणी अडकले. तुमचं आमचं नशीब मनुष्य जन्माला आलो का, मनुष्य जन्माला आलो तरच शरण जाता येतं देवा, आणि तरच आमचा उद्धार आहे, तरच तो आम्हाला सोडवतो. इतर जीव हे शरण कसं जायचं हेच माहिती, जाणार कशी ते, मुक्त कशी म्हणून. मुळात आम्ही सुद्धा बांधलेलेच आहोत. आम्हाला पण वाटते असं आम्ही बांधलोय, आम्ही बांधलेलं नाही, पण आपल्याला असं वाटतं आम्ही बांधलो. मुक्त होता परी बळ झाला पण घेऊन या छंद माझी.
पण यातून सोडवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो परमात्मा, त्याला शरण जायला पाहिजे. मग त्याला शरण गेलं तर तुकोबाराय तो काय करेल? तुकोबाराय उत्तर देतात, तो उतरील पार. आता तो कोण आणि हा कोण? आपण असं म्हणतो तो माझा भाऊ मुंबईला आहे आणि हा माझा भाऊ गावात आहे, म्हणजे दोन झाले का एक? आता इथं तुकावर येतात तो आणि हा, म्हणजे दोघं आहेत का? नाही, एकच आहे. तो म्हणजे वैकुंठात असलेला, हा म्हणजे विटेवरचा. तो वैकुंठातला, हा विटेवरचा एकच आहे. आम्हाला तो सोड आणि या माया जाळातून तारून नेल. मग आम्हाला त्याच्याकडे जाण्याचं कारण काय? तर आमच्या जवळ सामर्थ्य नाही. मग आमच्या जवळ सामर्थ्य का नाही? आम्ही स्वतः मुक्त आहे. आम्ही का सामर्थ्य घालून बसलो? या एकेकाचे मनोव्यापारी त्या सगळ्यांच्या जवळ ताकद होती विश्वाला संहार करण्याची. पण द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला माना घालून खाली घालून बसली का? तर ते त्या राजा धृतराष्ट्राच्या ताटाखालचं मांजर झालं. म्हणजे त्यांच्याकडे सामर्थ्य होत, परंतु ते गमावून बसले होते. का? लालच. त्यांनी आपलं सर्वस्व त्यांना विकलं होतं. कोणाला? दुर्योधनाला, धृतराष्ट्राला. मग तसंच आमचंही झालंय.
पण आम्ही अडकलो. कुठं अडकलो? नंबर 1 गर्भवासाच्या दुःखात अडकलो. नंबर 2 संसारात अडकलो. नंबर 3 जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलो. म्हणून आम्हाला सुटता येईना आणि म्हणून त्याला शेवट दुःखात अडकलो. कुठल्या? गर्भवासाच्या. काय सांगू गर्भेची यात, गर्भवासाचं दुःख आहे म्हणून आम्हाला शरण जायला पाहिजे. संसाराचं दुःख आहे, संसार दुःखमुळं संसारातही दुःख आहे म्हणून त्याला शरण जायला पाहिजे. जन्म मृत्यूमध्ये दुःख आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे इथंही दुःख आहे. मग आम्हाला या तावडीतून सुटायचं असेल तर जावं लागेल देवाजवळ. दुसरा पर्याय आपण म्हणतो ना सगळे पर्याय संपले, आता तेच पाय धरल्याशिवाय चालत. त्याच्याकडे जायचं नव्हतं पण आता नाही वेळा जाईल तेच पाय धरायला लागतं असं व्यवहारामध्ये आम्ही म्हणतो. तसं इतर ठिकाणी आपण ज्या वेळेला आपली वाटचाल खुंटते त्यावेळेला देवाकडे जावं लागतं. बरं आता देवाकडे जायचं, इतरांच्याकडे जायचं नाही हे कळालंय. इतरांच्या सामर्थ्य नाही का? ज्यानं निर्मित या जगाची निर्मिती केली तो कोण आहे? ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवालाही स्वतःला बुद्धी नव्हती, ती देवानं दिली. बुद्धी दिली परंतु त्याला सृष्टीची रचना करता येत नाही. त्यावेळेला देवानच आशीर्वाद दिला. अनेक वर्ष जिवंत राहून सुद्धा त्याला हे जमलं ना. शेवटी हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर देवानं आशीर्वाद दिला आणि ब्रह्मदेवाला सृष्टी रचनेचं कार्य दिलं, सृष्टी निर्माण केली. असा ब्रह्मदेव याला जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापाशिक झाला. कैसे थोरवेचे मान पाहे पा, एवढा मोठा ब्रह्मदेव त्यालाही संसार सिंधू संसार सागर तरुण जाता येत नाही. मग केला तरुण जाता येत नाही तो केवढा मोठा आहे बरं? ऐका, ब्रह्मदेव केवढा मोठा आहे? या पृथ्वी ब्रह्मांडामध्ये 4 युग आहे. किती युग आहे? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कलियुगाचं आहे गणित करा, माझं गणित कसं आहे बोलत राहा. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं. किती? त्याच्या दुप्पट त्रेतायुगाचं किती झालं? 8,64,000. कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुगाचं 12,96,000. सत्ययुगाचं कलियुगाच्या चौपट 17,28,000. हुशार बाप, लगेच बेर तोंडी आम्हाला पट्ट मारून येणार. बघा 4,32,000, 8,64,000, 12,96,000 अधिक 17,28,000 त्या सगळ्यांची बेरीज किती होत्या? 43,00,000. 8,16 आणि 64 17,28,000 त्याच्यावर दुप्पट सत्ययुगाला 4,32,000 चौपट असं आहे. 4,32,000 कलियुगाच्या चौपट करत आहे. कलियुगाच्या दुप्पट द्वापारी, कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग, कलियुगाच्या चौपट सत्य. आता याची बेरीज केली तर 43,20,000 होत. किती? आणि ब्रह्मदेवा तुमचं आयुष्य किती? 100 वर्ष. ब्रह्मदेवाचंही 100 वर्षातच आहे. पण त्याचा एक दिवस आमच्या 4 युगांची एक कडी म्हणजे 43,20,000 अशी 1,000 वेळा जायला पाहिजे. तेव्हा त्याचा एक दिवस आणि अशी परत 1,000 वेळा जायला पाहिजे म्हणजे त्याची एक रात्र म्हणजे टोटल 24 तास झाले. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. त्या वेळेला आपलं किती वर्ष होत्या तिचं बेरीज करू.
43,20,000 हा असं 1,000 वेळा केलं तर 4,32,00,000 वेळेला वर्ष आमची होते. किती? हा ब्रह्मदेवाचा एकच दिवस आहे म्हणजे 12 तास अधिक रात्र करा गुणिले 8,64,00,000 4 कोटीच्या दुप्पट केलं की 8 कोटी एवढं ब्रह्मदेवाचं 24 तास होत्या. आम्हाला किती वर्ष घालायला पाहिजे? 8,32,00,000 वर्षे. हा किती पिढी? आता काही आता पुढे जाऊया. आता असं त्याचा एक दिवस आता 365 करा म्हणजे त्याचं किती होईल? हा 31 अब्ज 31 खर्व 53 अब्ज 40 कोटी वर्षाचं ब्रह्मदेवाचं किती? आता 365 झालं. आता ह्याला गुणाकार 100चा करा म्हणजे वर्ष 100 वर्ष होते. तर 31 पद्म 53 खर्व आणि 40 अब्ज वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं. ते खर्व पद्म वगैरे काय सांगतो. आपल्या संस्कृत मध्ये एकच मांडायची पद्धत आहे मापण्याची. आपण कितीपर्यंत मापतो? एक दशक मापा, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निकर्व, पद्म, महापद्म, शंकू, जलविशंकू, अंत्य, मध्य, परात, महापरात, धूम, महाधूम, अक्षयिणी आणि महाक्षयिणी एकावर 24 शून्य अंक 25. किती झाले? अक्षयिणी ऐकले आम्ही कुठली? महाभारतातली संख्या. एवढं आयुष्य त्या ब्रह्मदेवाचा. त्याला सुद्धा हा संसार सागर तरुण जाता येत नाही. त्याला ही देवाजवळ नतमस्तक व्हावं लागतं. कुठं जावं लागतंय? मग आम्हाला किती वर्षाचा आहे? 100. त्यातलं रात्रीत नेले, रात्री नेते रात्रीत गेलं, राहिलं किती? त्यात बाळपणा कळत काय? बारकेपणा तुम्हाला कळसल्यावर गेलं आमची 10-12 वर्ष. त्यात तारुण्याची वर्ष कि कशाची? तारुण्य तर काय चांगला? तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशीत धुळी जायचा. आठवणी वेठवणी बांधला मंडा असा फिरत असे मैसा जनामध्ये. हातीकडे पण वरती करी मन काही तो सन्मान भली असे. श्वानाचे फिरे परी हिंडे दारोदारी पाये पडणारी पाप दृष्टी. तुका म्हणे आयुष्या थोर झाले आणि चुकतील खाणी. कोराय म्हणतात शेवटच्या प्रमाणात काहीतरी माग पडत. तुकोबाराय म्हणतात आम्हाला तारुणपणात काय सुचय मुसमुस नाही म्हणते. तरुणपणात थोडी वर्ष गेली, काय मग आजारपणात गेली आणि काय म्हातारपणात गेली. कशा म्हातारपणी काय धड राहतात म्हणतात असं म्हणतात. नाही महाराज, मी खेडेगावाला तिकडे सांगतोय, तिकडच म्हातारपणी बिडी काढी
खायला मटणाला कोंबडी, दारूची सांगडी, हा जुगाराकडे करते तांगडी, हा मग शेवटी ठेवते बायकोची घाण बांगडी आणि गावात नाही सगळी झुंबडी आणि पोलीस स्टेशन जात मिटवायला पुढारी. आता म्हातारपणात सुद्धा आमचं अडचण एवढं सगळं आमचं आयुष्य जर वाया गेलं असलं तर काय भजनाशी उरले ते बाहेर. मग देवाकडे कधी जाणार? आमचं आयुष्य कमी आहे. अल्प आयुष्य मानव एवढंच सगळं झालं भजनासाठी किती उरलं आणि मग देवाला शरण कधी झालं? आता तुकोबराय म्हणतात शरण जायला पाहिजे. मी मगाशी शरण जाण्यासाठी काय मुद्दे असायला पाहिजे, काय गोष्टी आपल्या जवळ असायला पाहिजे हेही सांगितलं. आपल्या जवळ सामर्थ्य नाही हेही सांगितलं. म्हणून देवाला शरण जायला पाहिजे. आता कसं जायचं आता कळालं की आता सगळं संकल्पही कळाला. पण अजून याच्यात 4 गोष्टी आहेत. बरोबर म्हणतात तया अहमचा चित्त अंग देऊन या शरणरी मग अधिका गांग निघाले. मी म्हणतो मलाच एकट्याला येते वाटतं बरीच ज्ञान म्हणले. त्यामुळे बुवाने जरा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. म्हणून इथं आलं की सगळंच वातावरण भरगेच वाटत. काय झगमगाट
कलकलाट, गोंगाट स्पीकरचा, हे सगळं असल्यामुळे रंगी रंगी रे तुका म्हणे विठू भैरेला सबाई आनंद वाटत. मग आता शरण कसं जायचं सांगतात. तया अहम वाचा चित्त अंग, अहंकार देवाला समर्पण करायला पाहिजे, वाचा समर्पण करायला पाहिजे, चित्त समर्पण करायला पाहिजे आणि अंग समर्पण करायला पाहिजे. बर, एक मुद्दा सांगतो, उरलेलं मधल्या झाल्यानंतर बघूया, परवानगी दिली तर बोलू. पहिला मुद्दा, देऊन या शरण वेग म्हणतात ना, हे सगळं देवाला द्यायचं. मग शरण काय द्यायचं तर कया अहंकार देवाला समर्पित करायचं. आता मी ब्रह्मदेवाचं गुणगान गायलं मला, तो ब्रह्मदेव देव जन्माला आल्या गोकुळामध्ये ज्या वेळेला लहान वयातून नुसतंच तारुण्याचं वय देवाचं झालं आणि गायी राखण्याकरता जावला आहे. चौदा जरा कलकलाट गोंगाट बंद करा पलीकडचा, जावा जावा फिरून या जरा येडा म्हणून. ब्रह्मदेवाला वाटलं देवाची गंमत करा. ब्रह्मदेवाला माहित नाही हा माझा बाप आहे, याची चेष्टा कशी करा. ब्रह्मदेव गेला, देव गाई राखायला गेले वृंदावनामध्ये, गोपाळाने खेळ मांडला आणि त्या खेळात खेळ संपल्यावर जेवायला बसल्या. इतक्या गायी पुढे गेल्या आणि गायी दिशेनं झाल्या. कोण देव म्हणले तुम्ही खेळाने गायी पाहून आलो, पण गायी नाही. परत देव आले तर गोपाळही नाही. जे गायी गायब आणि गोपाळ ही गाय. आता गंमत अशी झाली, सगळेच गायब झाले. कळत नाही का देवाला, न सांगता कळे अंतरीचे न सांगता तुम्हा कळो येते. तो सगळ्यांचं जाणणार आहे, त्याला कळालं. एक ब्रह्मदेवानं चावटपणा केलं, त्याला धडा शिकवायला पाहिजे म्हटलं. मग ब्रह्मदेवानं चोरून नेल्या, त्याच्याकडे देव गेलाच नाही. अरे आपल्या इचलकरंजीच्या मार्केटला काय कमी काय म्हणतो, कसली तो तयार होते. हा आनंदीत काय होते, नवला आहे काय म्हणजे इथं तयार करू आपण. देवानं सगळ्या डुप्लिकेट कॉप्या तयार केल्या. गाई जेवढ्या नेल्या होत्या आकड्यासहित, नामदेवरायांचं प्रमाण आहे. गाई राखीव तो 9 लाख. किती? या नंदाच्या घरच्या 9 लाख आणि गोपाळाच्या वेगळे. हे राजा नंद राजा, तिची एक संख्या. आता मी काल्याच्या कीर्तनात सांगण्याचा विषय संख्या. जो राजा नंद त्याला ते पद काय तर त्याच्याकडे 9 लाख गायी आहे, हे पद आहे. तसं बऱ्याच गोपाळांच्या गायी आहे, तिची संख्या अगणित आहे. मग हे सगळं जशाच्या तशा गायी, वाकड्या तिकडे शिंगाच्या, वाकड्या तिकडे शिंगाच्या, बारीक उंचीच्या, बारीक उंचीच्या, पांढऱ्या तांबड्या काळ्या, काळ्या पांढऱ्या, जांभळ्या निळ्या, सगळ्या कलरच्या, पिवळ्या. तुम्हाला आता नाही तर दावा होते का बस. तुम्ही तरी बघितले का? मी बघितलं असतील हो. देवाचं कर्तृत्व आहे तेव्हा कलर होते सगळे. आता ते लुप्त पावले म्हणून. कीर्तनात सांगायला काय हरकत आहे, देवाचं वैभव सांगायला काय वाईट, काय वाईट. सगळ्या गायी वेगवेगळ्या कलरच्या, अर्ध्या मोडलेल्या शिंगाच्या, अर्ध्या मोडलेल्या शिंगाच्या, 3 थानाच्या, 3 थानाच्या गायी. काही आगाऊपणा करणाऱ्या त्या तशाच्या तशा तयार केल्या. काही शांत, जेवढ्या दूध देत होत्या तेवढंच दूध घरात निघू लागलं. जास्त नाही आणि कमी नाही.
नाहीतर डुप्लिकेट कळलं ना. तुम्हाला सांगतो आजकाल डुप्लिकेटला किंमत जास्त आहे. मला सांगा सोनं झालं 1,57,000, काय 1.5 लाखाच्या वर गेलंय म्हणून 1 ग्रॅमच करते. कशात? बेंटेक्स. तुम्हाला सांगतोय सोन्यापेक्षा जास्त चमकते. सोनं खरं का हे खरं हे कळ ना. तसं देवानं डुप्लिकेट जे तयार केलंय, काही शंका आली बर हे झालं गाई वस्त्रांचं, गोपाळही तसेच तयार केले. समजा आता हे कीर्तन आहे आणि ही ब्रह्मदेवाने एवढी नेली. आता पंचायत इथं आहे, यातली डुप्लिकेट कॉपी त्या घरात गेल्यावर कसं वागतंय त्या घरात हे लय महत्वाचं आहे ना. घरात कशी वागणूक आहे तसंच वागायला पाहिजे. सेम कॉपी तयार केली ते आमचं पेंद्या तसंच वाकड तिकडे केलं. नकट एक पायाचं हात मोडक डोळा गेलं. अरे शेमड देवाला काय कमी आहे? चतुर आतो केलं सगळं तयार. बरीच दिवस गेले आणि ब्रह्मदेव म्हणाला, अरे मी जी कॉपी तयार चोरून आणलेली आहे त्यांच्या घरातनी गावातनी काय परिस्थिती झाल्या बघूया. म्हणून ब्रह्मदेव आला वृंदावनात आणि त्यानं पाहिलं तर जसं तसं जेवढीच्या तेवढी. अरे म्हणलं माझ्या ब्रह्मलोकात जे होते ते इथं कसे काय आले म्हणून लगेच गुप्त झालं परत गेलो ब्रह्मलोकात. वर गेला तर परत तिथं पण आहे. आईला गंमत आहे म्हटला. काय शब्द आला मला त्याच्या आधी एक शब्द आला आईला. हा दुसरा शब्द आहे कोल्हापुरी. मी त्या तांदूळवाड्याला गेलो होतो. सहज बोलतोय ना आपण. एवढा शब्द म्हणला खो 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 असायला मला कळलं ना. मग त्यातल्या एक जण सांगितलं असा शब्द वापरायच नाही. अहो हे आमचं सहज होतंय म्हणले. कोल्हापूरचं काय काय सांगू म्हणलं तुम्हाला. मग त्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. शक्ती ज्याच्या जवळ आहे त्याला काही अशक्य नाही. देवाला डुप्लिकेट कॉपी करणं शक्य आहे, अशक्य नाही. का? नवीन तयार करू शकतो ते. डुप्लिकेट काय अवघड आहे. ब्रह्मदेव शरण गेला कुणाला? तया अहम. ब्रह्मदेवाचा अहंकार होता ना. या जगाचा सृष्टीकर्ता कोण आहे? मग जो सृष्टीचा करताय तो देवाला शरण गेला. अहंकार देवाला कौतुक पहावया माव ब्रह्मयाने केली वत्से चोरुनिया थोर लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्से दोई थाईरा केली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. तो अनाथाचा माय आहे, त्याला शरण जाऊया. जर त्याला शरण गेला तर तुकोबाने म्हणतात तो हा उतरील पहा. म्हणून मला सर्व भाव भावे आलो तुझची शरण काया वाचा म्हणे सहित देवा. सर्व भावे आलो तुझची शरण. सर्व भावे
तुकोबाराय म्हणतात देवाला शरण गेलं पाहिजे. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, सर्व भावे आलो तुझची शरण. सर्व भावे हा शब्द म्हटला काय? सर्व भाव. तुकोबाराय म्हणतात काया वाचा मने सहित देव. आता आपण अहंकार समर्पण बघितलं. काय करायला पाहिजे? तया अहम वाचा चित्त देवोनिया शरण रीग. वाचा समर्पण करायला पाहिजे. काय समर्पण करायला पाहिजे? वाचा. बघा तुकोबाराय ज्यावेळेला भजन कीर्तन करू लागले तेव्हा अभंगाची रचना नामदेवरायांच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं करायला लागले. अभंग करू लागले. अभंग करू लागले. नुसतं अभंग नाही केलं तर जो वेळ उरत त्याला फक्त आणि फक्त तुकोबाराय देवाचं नाव घ्यायचं. आता देवाचं नाव घेत असताना त्याला एवढा छंद लागला, एवढा छंद लागला की झोपलं तरी देवाचं नाव घ्यायचं, चालत असलो तरी, बोलत असलो चालत. हरी बोला देता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता, अशी त्यांची अवस्था झाली. गोविंद गोविंद म्हणा लागलिया मग गोविंद ते काय, ही अवस्था झाली. आणि प्रातविधीला पूर्वी बाहेर जायचे तुकोबाराय गेले आणि प्रातविधी करता बसले. त्याच रस्त्यावर एक ब्राह्मण आला आणि तुकोबारायला म्हणता, अरे वेड्या तुका, तुला काय डोक्याचा भाग? अरे अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेतो, काय वाटत नाही? बरंच काय काय बोलला. तुकोबाराय म्हटले, अहो ब्राह्मण बुवा, तुम्हाला सांगू का, मी आतापर्यंत देवाचं नाव घेतोय, हे ठीक आहे. माझ्या मनात
जीभ चालते त्याला मी काय करू? आमच्या जीभा कशा कशा चालतात माऊली? कुठे कुठे चालते? हा, अशी जीभ चालावी कशी? तुकोबारायांसाठी तुकोबाराय म्हणतात माझी मला जीभच आवडला म्हणून त्याने काय केलं? जीभ धरली. कोणाचं? बोल्या तू खूप म्हणतोस ते खरं आहे का? जीभ धरली तरी सुद्धा ती थांबायला तयार. परत म्हणतात माझी मज झाली
माझी वाचा सांगायला झाली आहे. तिला छंद कशाचा लागलाय देवाचा. याला म्हणायचं वाचा समर्पण. अंग समर्पण पाहिलं, अहंकार समर्पण पाहिलं, वाचा समर्पण पाहिलं, आता चित्त समर्पण आणि अंग समर्पण. चित्त समर्पित कसं करायचं? खटवांग राजा होता, बलाढ्य, शूर, तपस्वी. तेव्हा एखादी अडचण आली तर त्याला बोलवायचं मदतीला. त्यावेळेला पूर्वी देवदानवांची सारखी युद्ध व्हायची, मग खटवांग राजाला बोलवायचे कशासाठी? युद्धाला मदत करायची. आता इराण म्हणते का नाही भारत आमच्या बाजूला गेली, अमेरिका म्हणते भारत, आम्ही काय म्हणतो जरा थांबा. इकडे तशी अवस्था नव्हती. कशी? इकडं पण मी तिकडं पण, एका बाजूला जायचे होते. खटाव राजा जायचा, देवालिकाला मदत करायचा, परत पृथ्वी तलावर यायचा. ते युद्ध कुठं होतं? कुरुक्षेत्रावर नव्हतं, आकाशात असायचं युद्ध ते. इथली माणसं वर जायची कुठं? आम्हाला चंद्रावर जाताना लय अवघड झाले. आणि स्वर्गात वैकुंठात कधी जायचं? जात होता तेवढी शक्ती होती. एके दिवशी असाच मदतीला बोलावला असताना युद्ध जिंकलं आणि राजा सगळ्या देवांचा निरोप घेऊन निघाला. एवढ्या सगळे म्हणले हे बघा अनेक वेळेला आमची मदत केली आहे, यावेळेला आमची इच्छा काय तरी आम्ही तुम्हाला बक्षीस रूपाने द्यावं, काय पाहिजे मागा. तो म्हणला माझ्या पृथ्वी तलावर माझ्या राज्यामध्ये एवढं मुबलक सुख आहे, मला त्या सुखापुढे इतर काही नको. आणि त्याही सुखात माझी आता रममाण होण्याची इच्छा नाही. पण तुम्ही देऊन देऊन काय देणार? त्यातलंच काहीतरी देणार ना, दुसरं काय देणार? तर नाही म्हणजे तुला आयुष्य पाहिजे असलं तर मग भरपूर देतो. तो म्हणला देऊ नका, माझं राहिलंय किती तेवढं सांग. काय एवढं सांगू शकता? मग आपल्याला माहिती आहे का कोणाला तू किती राहिले सांगा बरं एका वेळी. तुम्ही मला गोवाजी तुमचं सांगा बघ ना आमचं सांगा. गोवालाच माहित नाही, तुम्हाला कसं सांगणार? आम्ही कुणाचं सांगतोय? संतांचं आणि देवाचं. आमचं काहीही सांगता येईल का? आमचंही खरं नाही आणि तुमचंही खरं नाही. मग हे म्हणले तपासणी केली, तुझं आयुष्य फक्त 1 तासाचं राहिलं. किती? 1 तास. 1 तास उरला. खटवांग राजाशी, खटवांग राजाचा 1च तास शिल्लक आहे. आता काय करायचं प्रश्न आहे. सगळे म्हणजे घाबरू नका, आम्ही प्रत्येक जण आशीर्वाद देतो. किती हजारो लाखो वर्ष पाहिजे सांग, एवढी द्यायची आमची काय तयारी, आमच्याकडे ताकद आहे. तो म्हणला ही नको आहे. 1 तास सुद्धा मला आता जड झाला, आता मला राहायचं नाही, फक्त मला मार्ग सांगा काय करायचं. तर म्हणते देवाचं ध्यान करावं लागेल. काय करावं लागेल? आणि देवाला चित्त समर्पित करायला पाहिजे, आत्मा समर्पित करायला पाहिजे, तर तुम्ही मुक्त व्हाल. मरण करा 1च तास उरलाय. राजानं त्याच जागेला मांडी घातली आणि देवाचं ध्यान लावलं. सगळे इंद्रिय एकवटले, नाडी बंद, मूळ बंद, सगळे बंद, एकत्र येऊन एकवटून समाधी अवस्थेत गेली आणि ध्यान देवाचं लावलं. चित्ताला देवाच्या ठिकाणी ठेवलं. आता वेळ नाही आपल्याकडे. चित्ताची अवस्था 11 प्रकारच्या आहेत. किती वेगवेगळ्या, त्यातली ही अवस्था आहे समाधीची. समाधी अवस्था लावली आणि चित्त देवाच्या ठिकाणी ठेवलं. 1 तासानंतर
शरीराला वृत्ती आला, परंतु चित्त हे देवाशी समर्पित एकरूप केल्यामुळं देवाला समर्पित झालं. तुकोबाराय हे सांगतात, सर्व भावानं शरण जावा. आता अंग समर्पण, आता वेळ संपली आहे. एवढा दृष्टांत सांगस तोपर्यंत मी कटळत नाही. मला स्टॅमिना चांगला आहे, 3-3 तास कीर्तन करायचा. तुम्हाला आता 3 मिनिटं ही जड आहे. तुमची आठवण तिकडं आहे. त्यामुळे अंग समर्पण करायचं. म्हणजे तुकोबाला या म्हणून तू म्हणतात, देव आम्ही कसा तुला शरण आलोय, सर्व भावे आलो तुझं शरण, काया वाचा मने सहित देव. काया वाचा मनाला देवा मी शरण आलोय. आता माझं काय कर, सांभाळ कर, माझं रक्षण कर, माझा स्वीकार कर. म्हणतात सर्व भावे आलो तुझची शरण, काया वाचा मने सहित देवा. अनेक दुसरे नाही माझ्या मनात, राहिली वासना तुझे पायी. माझे जीवेचे काही जड भारी, माझे जीवेचे काही जड भारी. तुझविन तारी अनेक दुसरे नाही माझ्या मनात, राहिली वासना तुझे पायी. तुझे आम्ही दास आमचा तरुणी, चालत तरुणी आलो मागे. तुका म्हणे आता बैसलो धरणे, हिशोबा कालने भेट दे. महाराज म्हणता अशा पद्धतीनं मी शरण गेलो, तुम्ही शरण जा. का तर इतरांचा त्यानं सांभाळ केलाय, माझाही करीन आणि तुमचाही करीन. म्हणून आम्ही जीवनामध्ये काय करावं तर फक्त देवाला शरण जावावं. असं तुकोबाराय म्हणतात. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, पांडुरंग यांच्या चरणी, श्री गुरु दादा श्री गुरु तेजस वासुदेव महाराज यांच्या चरणी पुढचं तुम्हाला सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवा पूर्ण तरी म्हणते होते अधिक ते सरते करून घ्यावे तुम ते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले.